सौभाग्यवती शुभांगी दिगंबर देवांग माझ्या युट्यूब चॅनल दॅट इज मायक्रो टीचिंग मध्ये आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. येत्या एप्रिल महिन्यापासून 10वी बोर्डाची पेपर्स सुरू होत आहेत. म्हणजे जवळजवळ मार्च आणि एप्रिल आणि फेब्रुवारीचे 10 दिवस असे जवळजवळ 2.5 महिने तुमच्या हातामध्ये आहेत. तर आज आपण पाहणार आहोत बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न इंग्रजीचा कसा असणार आहे. विद्यार्थ्यांनो, मागील वर्षी जर आपण बघितलं तर 10वीचा जो पेपर होता भाषांचा तो 100 गुणांचा लेखी होता. तर त्याचा परिणाम काय झाला तर निकालामध्ये घसरण झालेली आहे. म्हणजे तुमचा भाषिक विकास झालेलाच नाही हे त्याच्यातून सिद्ध झालं. आणि आता जर शैक्षणिक वर्षाचा जर विचार केला तर लॉकडाऊनमुळे शाळा बंद पण शिक्षण मात्र सुरू आहे. पण या पार्श्वभूमीवर शासनाने 25% अभ्यासक्रम जो आहे तो कमी केलेला आहे. पण विद्यार्थ्यांना या दोन्ही गोष्टींचा जर विचार केला आणि निकष जर काय निघेल तर निकालामध्ये पुन्हा आता घसरण होणार आहे. तसं पाहायला गेलं तर 100 गुणांचा लेखी पेपर्स घेतला म्हणून आणि दुसरं जे आहे लॉकडाऊनमुळे शाळा बंद म्हणून तुम्ही अगदी सहजपणे अपयशाचं खापर जे आहे ते कोणावर फोडणार ते आमच्या चांगलं लक्षात आलेलं आहे. पण विद्यार्थ्यांना संभाव्य उद्भवलेल्या परिस्थितीचा जर आपण विचार केला तर तुमच्यामध्ये जर इच्छाशक्ती असेल, अभ्यास करण्याची खरोखर तळमळ आवड असेल तर ट्युशन्स, गाईड, डायजेस्ट, एक्स्ट्रा स्टडी मटेरियल आणि क्लास याची कशाचीही जर गरज न भासता तुम्ही योग्य मार्गदर्शन आणि योग्य पद्धतीने जर आपण अभ्यास केला, योग्य पेपर पॅटर्न जर समजावून घेतला तर नक्कीच तुम्हाला घवघवीत यश मिळणार आहे विद्यार्थ्यांनो. म्हणूनच आज आपण पाहणार आहोत बोर्ड क्वेश्चन पेपर पॅटर्न इंग्लिशचा कसा असणार आहे. तर विद्यार्थ्यांनो, या ठिकाणी तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे हा 80 गुणांचा पेपर जो आहे इंग्रजीचा असणार आहे भाषेचा. त्याच्यामध्ये 20 मार्क्स जे इंटरनल मार्क्स हे जे आहे ते शाळेकडून प्रोव्हाइड केले जाणार आहे. तर 80 मार्कांसाठी साधारणपणे 6 सेक्शन मध्ये हे 80 गुण विभागलेले आहेत. पहिला जो प्रश्न आहे डू एज डिरेक्टेड आहे तो 10 मार्कांचा आहे. हा सेक्शन फर्स्ट आहे. लँग्वेज तुमचं स्किल याच्यामधून डेव्हलप झालेलं आहे की नाही ते तपासलं जाणार आहे. मग त्याच्यावर अशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार आहे. विद्यार्थ्यांना आपण जेव्हा प्रश्नपत्रिका सोडवून घेणार आहोत तेव्हा मी तुम्हाला या संदर्भात डिटेल सांगणारच आहे. आज फक्त आपण पेपर पॅटर्न समजावून घेऊया. पहिला जो प्रश्न आहे सेक्शन फर्स्ट लँग्वेज स्टडीवर आहे. हा पहिला प्रश्न. त्याच्यामध्ये 6 प्रश्न विचारले जाणार आहे 2-2 गुणांचे. त्याच्यानंतर बी भाग आहे डू एज डिरेक्टेड आहे ते सुद्धा 2 मार्कांचे आहे. त्याच्यानंतर सेक्शन हा 2 आहे. प्रश्न क्रमांक 2 ए आणि A1 ए आणि बी असे 2 भाग आहे. तर तो 20 गुणांचा आहे. म्हणजे 10 गुणांचा ए आणि 10 गुणांचा बी. तर याच्यामध्ये सुद्धा 4 प्रश्न दिलेले आहेत 2-2 गुणांचे. आणि त्याच्यानंतर पुढचा जो आहे तो हा 5 मार्कांना दिलेला आहे. तिसरा जो प्रश्न आपण जर बघितला, तिसऱ्या प्रश्नामध्ये आपल्याला या ठिकाणी तिसरा प्रश्न जो आहे क्वेश्चन नंबर 1, 2, 3 पॅसेज दिलेले असणारे 10-10 गुणांचे. तर बघा 2 पॅसेज आहे, सीन पॅसेज दिलेले असणारे अशा प्रकारे. आणि या पॅसेज मधून या संपूर्ण पॅसेज मधूनच तुम्हाला या 5 ऍक्टिव्हिटी सोडवायच्या आहे. 10 गुण प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2-2 मार्क आहे. 2, 2, 2 आणि 2 असे 10 मार्कांचे 5-5 गुणांचे 2 पॅसेज असणारे. बघा हा B1 कम्प्लीट द सेंटेन्स. त्याच्यानंतर हा जो आहे सेक्शन 3 हा पोएट्रीवर आहे. म्हणजे तुम्ही आतापर्यंत ज्या अभ्यासक्रमामध्ये ज्या कविता दिलेल्या होत्या तर त्याच्यावर 5-5 मार्कांचे 2 ए जो आहे तो 5 गुणांचा दिलेल्या कडव्यांमधून तुम्ही त्याचे उत्तर शोधायचे. आणि दुसरा जो आहे तो ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम आहे. ही पूर्ण कविता दिलेली असणार आहे. त्याच्यावर ऍप्रिसिएशन ऑफ द पोएम 5 गुणांचे विचारले जाईल. म्हणजे 3 प्रश्न तुम्ही आतापर्यंत पाहिले. त्याच्यानंतर जो चौथा जो प्रश्न आहे हा नॉन टेक्स्च्युअल पॅसेज आहे. त्याला अनसीन पॅसेज असं म्हणतात. अनसीन पॅसेज जे तुमच्यामध्ये जर तुम्ही वाचलेलं असेल तर तुम्हाला पॅसेज लक्षात आल्यानंतर ह्या ऍक्टिव्हिटी सोडवणं सोपं होणार आहे. 15 मार्कांचा अनसीन पॅसेज आहे विद्यार्थ्यांनो, जे तुम्ही अभ्यासलेलं नाही असा छोटासा पॅसेज याप्रमाणे तुम्हाला दिलेला असणार आहे. तर त्याच्यावर अशा प्रकारचे ऍक्टिव्हिटीज तुम्हाला प्रश्न सरसकट सोडवायचे आहेत. ते पण 5 असणार आहे विचारलेले. या ठिकाणी दिसतंय बघा, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा आणि हा 5वा 2-2 गुणांचे. म्हणजे हे झाले 10.
आणि हा जो आहे हा 5 मार्कांचा म्हणजे 15 गुणांचा हा प्रश्न आपण अभ्यासला. त्याच्यानंतर सेक्शन 5 मध्ये रायटिंग स्किल विचारलं जाणार आहे. हे 20 गुणांचं आहे विद्यार्थ्यांनो. पाचवा प्रश्न हा रायटिंग स्किल पासून सुरुवात होतो. त्याच्यामध्ये लेटर रायटिंग आहे A1 किंवा A2. एक तर फॉर्मल लेटर सोडवा किंवा इनफॉर्मल लेटर सोडवा. कोणत्या तरी एक तर A1 सोडवा किंवा A2 सोडवा. म्हणजे A मध्ये हे 2 भाग आहे आणि B मध्ये सुद्धा 2 भाग असणार आहे. हे बघा हा जो B दिसतोय याच्यामध्ये एक तर B1 सोडवा किंवा B2 सोडवा. आता B1 जो आहे तो डायलॉग रायटिंग आहे आणि B2 जो आहे तो स्पीच रायटिंग आहे. 6वा प्रश्न जो आहे तो इन्फॉर्मेशन ट्रान्सफर आहे. मग याच्यामध्ये पण एक याच्यामध्ये A आणि B असे 2 भाग असणार आहे. मग एक तर A1 सोडवा किंवा A2 सोडवा आणि त्याच्यामधलाच नंतर A2 काय असणार आहे व्हर्बल नॉन व्हर्बल. म्हणजे या ठिकाणी तुम्हाला पॅसेज तयार करायचा आहे दिलेल्या डायग्राम वरून. मग त्यालाच काय म्हणतात नॉन व्हर्बल टू व्हर्बल पॅसेज तयार करायचा. आणि या ठिकाणी पॅसेज दिलेला असेल तर तुम्ही चार्ट तयार करायचं. हे तुम्हाला प्रोव्हाइड केलेलं असेल असं आन्सर शीट मध्ये काढून तुम्ही याप्रमाणे नॉन व्हर्बल चार्ट तयार करू शकतात. आणि नंतर बी जो आहे त्याच्यामध्ये एक्सपांड द थीम आहे म्हणजे B1 किंवा B2. मग B1 मध्ये काय असणार आहे न्यूज रिपोर्ट म्हणजे हेडलाईन दिलेली असेल तुम्हाला न्यूज तयार करावी लागणार आहे. त्याला न्यूज अनालिसिस असं पण म्हणतात. आपल्याला न्यूज तयार करायची. आणि नंतर B2 जो आहे तो डेव्हलप अ स्टोरी विथ द हेल्प ऑफ द फॉलोइंग बिगिनिंग सजेस्ट अ सुटेबल. बिगिनिंग त्यांनी दिलेलं असणार आहे तर त्याच्यावरून तुम्हाला काय करायचंय स्टोरी लिहायची. त्याला स्टोरी रायटिंग म्हणतात. किंवा मग तुम्हाला B2 जो आहे तो हा दिलेला आहे. त्याच्यानंतर 7वा जो प्रश्न आहे तो ट्रान्सलेशन आहे विद्यार्थ्यांना. आता ट्रान्सलेशन हे अकॉर्डिंग टू द मीडियम 3 मीडियम स्टेट बोर्ड मध्ये आहे. उर्दू आहे, त्याच्यानंतर हिंदी आहे, इंग्रजी आहे आणि मराठी आहे. असे 4 जे मीडियम मध्ये तुम्ही काय करायचं हे ट्रान्सलेशन करायचं. अकॉर्डिंग टू द मीडियम म्हणजे आता मराठी माध्यमाचे विद्यार्थी आहे याचं ट्रान्सलेशन मराठीमधून करतील, उर्दू मधून करतील, हिंदी मधून करतील आणि इंग्रजी जे आहे ते इंग्रजी मधून करते. म्हणजे हा जो 7वा प्रश्न जो आहे तो ट्रान्सलेशन इज रिलेटेड टू युअर मीडियम. त्याच्यामध्ये 3 भाग दिलेले आहे आणि हा टोटल 5 गुणांचा प्रश्न विचारला जाणार. अशा प्रकारे हा जो एकूण 7 प्रश्न विचारले जाणार आहेत 80 गुणांसाठी. तर या ठिकाणी मला असं वाटतं तुम्हाला हा पेपर पॅटर्न समजलेला असणार आहे. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण प्रत्येक एक प्रश्न सोडवून घेणार आहोत. तर तुम्ही हा पेपर पॅटर्न व्यवस्थित समजावून घ्यायचा आहे आणि त्यानुसार अभ्यास करायचा आहे. नक्कीच तुम्हाला हमखास यश मिळेल. तर आज आपण इथे थांबूया.